नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. नागपूरच्या दंगलीनंतर आता भाजप श्रेष्ठींनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी आपले तथाकथित फायर ब्रँड नेते आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी नितेश राणे यांना काही दिवस चूप बसण्याचा आदेश दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी तसा आदेश दिला नसेल तर तो द्यावा आणि त्यांची कडक अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे. जग कुठे चालले आहे? तिकडे सुनीता विलियम्स 9 महिने अंतराळ राहून सुखरूप पृथ्वीवर परततायत. वैज्ञानिक आता अंतराळाचा वेध घेतायत आणि इकडे 300 वर्षांपूर्वी गाडलेले मुर्दे उकरून काढले जात आहेत. कुठल्या मशिदीखाली मंदिर आहे याचा शोध घेतला जातोय. या मंदिर, मशीद, हिंदू मुस्लिम विषयाला बाजूला ठेवून जरा जगाकडे बघा. आताच्या संगणक युगात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात त्या 14व्या 16व्या शतकातील वाद उकरून काढण्याने काय साध्य होईल? अर्थात अशा वादातूनच भाजपची ताकद वाढली. अशा वादातूनच लागोपाठ तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा पराक्रम नरेंद्र मोदी करू शकले हे मान्य असले तरी भाजप हा काही देशापेक्षा वेगळा असा कोणता घटक नाही. त्यामुळे आपल्या राजकारणासाठी आपण जे काही करत आहोत त्याचे देशावर काय परिणाम होतात याचा विचार भाजप नेत्यांनी करायला हवा. लागोपाठ 3 वेळा केंद्रात आणि राज्यातही सत्ता हाती आल्यानंतर देखील पुढच्या राजकीय सुरक्षेसाठी त्याच बुरसटलेल्या आणि समाजात दुभंग निर्माण करणाऱ्या विचारांची साथ तुम्हाला लागत असेल तर मुळातच तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचे नाही असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्री अगदी खुलेआम चिथावणीखोर भाषा बोलतो आणि त्याला कुणी चढवत नाही. हा काय प्रकार आहे? तुम्ही मंत्री आहात, राज्यातील 11 कोटींचे प्रतिनिधी आहात, त्या सगळ्यांचेच पालकत्व तुमच्याकडे आहे. हे कुणीतरी त्यांना समजावून सांगायला हवे आणि तरीही समजत नसतील तर सरळ त्यांना घरी बसवायला हवे. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.